आचारसंहिता असं सांगते की जो वारकरी दरवर्षी आषाढीची वारी करतो तर तो कंपल्सरी माळकरी असला पाहिजे। हो, बरेचसे जातात, पण हे यात साधे जे वारकरी असतात एकदम साधे की ते फक्त भक्तिभावाने जातात। उठल्या उठल्या उठा उठा प्रभात झाली, चिंताश्री विठ्ठल माऊली दीन जनाची सावली, ये धावणी स्मरताची पंढरपूरचे भीमातडी सुंदर मनोहर कोंडी, पान नंबर 6, अभंग नंबर 1, वारकरी भजनी मालिका नंबर 3। हे रामकृष्ण हरी। आज माझ्यासोबत आचार्य विनोद शास्त्री महाराज आहेत आणि यांच्यासोबत आपण आज वारकरी मी या विषयावरती सखोल अशी चर्चा करणार आहोत। तर मी सुरुवातीला महाराजांना विनंती करतो की त्यांनी मला त्यांचं बालपण कशा पद्धतीने झालं, शिक्षण कसं झालं आणि वारकरी संप्रदायामध्ये नेमके ते कधीपासून आले याबाबत सांगा। रामकृष्ण हरी। बालपण तसं मूळ गाव आमचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि तालुकाही छत्रपती संभाजीनगरच आहे, नायगावन म्हणून आहे, जिथे वडिलांचं 4थीपर्यंत शिक्षण झालं। माझा मूळ त्या गावाशी काही जास्ती संबंध आला नाही, परंतु आचार्य परिवारातनं असल्यामुळे आमचे वडील जालन्याला स्थायिक झाले आणि जालन्याला MIDC एरियामध्ये सत्यमनगरमध्ये आम्ही तिथे लहानचं मोठं झालो। तिथेच मी शालेय शिक्षण 1ली ते 4थीपर्यंत पूर्ण केलं। त्यानंतर 5वीला मी जालन्याला राष्ट्रीय हिंदी विद्यालय म्हणून एक विद्यालय आहे, तिथे शिक्षण घेतलं आणि 10वीपर्यंत असं मी म्हणजे जालना जिल्ह्यामध्येच माझं शिक्षण झालं। 11वी आणि 12वीला पण मी जालन्याला सरस्वती भुवन महाविद्यालय, तिथे 11वी आणि 12वी त्याच्यामध्ये मी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला होता, सायन्स, आणि त्याच्यामध्ये PCMB ग्रुप घेतला होता। परंतु वैज्ञानिकदृष्ट्या आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये जावं किंवा अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये जावं हा विचार असतानाही थोडी आचार्य परंपरा असल्यामुळे माझे परमपूज्य वडील आचार्य श्री प्रकाश कृष्ण शास्त्री महाराज नायगावनकर हे वेदशास्त्र संपन्न वैदिक करत असल्यामुळे आणि भागवताचार्य असल्यामुळे त्यांनी मला प्रेरित केलं की तुझ्यासारख्या हायटेक शिकलेल्या व्यक्तींची समाजाला गरज आहे। कारण की अध्यात्मशास्त्रामध्ये आज जर का आपण पाहिलं तर जवळपास आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 50% कीर्तनकार आता हे ग्रॅज्युएट आहेत, म्हणजे शिकलेल्या कीर्तनकाराच्या विचाराची शिकलेल्या कीर्तनकाराच्या विचाराची जी पातळी आहे ती सुद्धा तेवढी प्रगल्भच असते आणि म्हणून शिकलेल्या कीर्तनकाराची समाजाला खऱ्या अर्थानं गरज आहे। माझ्या वडिलांनी मला प्रेरित केलं आणि त्यांनी मला अध्यात्माचं प्राथमिक शिक्षण दिलं। जसं भागवताची मला त्यांनी संस्कृताची श्लोक संहिता शिकवली, त्यानंतर श्रीमद भगवद्गीता त्यांनी मला शिकवली, विष्णू सहस्रनाम शिकवलं, भागवत कथा कशी करायची, पहिल्या दिवशी कसं करायचं, 7 दिवसाचा त्यांनी मला पूर्ण क्रायटेरिया सेट करून दिला। त्यानंतर मी प्रेरित झालो। ते म्हटले आपला महाराष्ट्र आहे आणि आपला महाराष्ट्र हा संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांच्या चरणाच्या रजकणानं पवित्र झालेला आहे, म्हणून इथे वारकरी असण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। म्हणून वारकरी संप्रदायाची परंपरा आपल्याला असली पाहिजे, म्हणून माझ्या आई वडिलांनी मला आळंदीला आत्ताच 21 जानेवारी 2025 रोजी जे ब्रह्मलीन झाले ते उभ्या वारकरी संप्रदायाला ज्यांच्यावरती अभिमान होता, वेदांत वस्तू बरोबर एक किसन महाराज साखरे, ते माझे आध्यात्मिक गुरु। मी त्यांच्याकडे 2016ला गेलो आणि तात्या महाराज साखरेच्या पुण्यतिथीच्या दिवशी साखरे साधक आश्रम आळंदी देवाची सिद्धपेठ तालुका खेड जिल्हा पुणे म्हणजे सिद्धपेठाच्या तटावरती मी गुरुवर्य किसन महाराज साखरेकडून सांप्रदायिक गुरुमंत्र घेतला आणि तिथे वर्ष म्हणता येणार नाही पण काही काळ मी प्रक्रिया ग्रंथ जे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असतात, विचारसागर असेल, वृत्ती प्रभाकर असेल, भामती निबंध असेल, विचार चंद्रोदय असेल, तर या सगळ्या ग्रंथांचं अध्ययन केलं। आता तुम्ही जसं सांगितलं मला की 11वी 12वीला तुम्ही विज्ञान शाखेमध्ये होता आणि त्या विज्ञान शाखेत असताना तुम्ही वारकरी शिक्षण पुढे आल्यानंतर सुरू केलं आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्ही मला सांगितला की वारकरी शिक्षणाची जी परंपरा आली ती तुम्हाला तुमच्या कुटुंबातून आली, म्हणजे तुमच्या वडिलांनी तुम्हाला सगळा हा भाग शिकवला। पण त्यावरच पुढचा माझा एक प्रश्न असा येतो की आता सध्या समाजामध्ये कीर्तनकारांची गरज आहे का, आणि कीर्तनकाराची गरज आहे तर मग ती कशी आहे आणि कशा पद्धतीची आहे? अच्छा, ठीक आहे, प्रश्न अतिशय समर्पक आहे तुमचा। तुम्ही जसं आता म्हणालात की समाजाला कीर्तनकाराची गरज आहे का, तर व्यापकदृष्ट्या जर का आपण अध्यात्मशास्त्राचा विचार केला, तुर्तास आपण महाराष्ट्रापुरता विचार करू तर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची जी मुळं आहेत ना ती अशी खोलवर रुजलेली आहेत।
कारण की कीर्तन परंपरा ही लाखो वर्षापूर्वीची आहे. कारण की कीर्तनाला देवर्षी नारदानं प्रारंभ केला होता, त्यानंतर शुकाचार्यांनी जवळपास 5200 वर्षापूर्वी कीर्तन केलं. परंतु महाराष्ट्रामध्ये जे लोक अध्यात्मापासून वंचित होते, तर त्या लोकांना सर्वांना कीर्तनाच्या माध्यमातून भक्ती करता यावी म्हणून संत ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस, ज्या नवनाथ संप्रदायाला माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदाय केलं आणि त्या वारकरी संप्रदायाची पताका पुढे संत नामदेव महाराजांनी चालवली, म्हणजे वारकरी कीर्तनाला प्रारंभ केला. त्याचा उद्देश असा होता की वारकरी कीर्तनकारांना तळागाळामध्ये जावं आणि त्यांनी आपल्या माझ्या मराठीचा बोल कौतुके, ज्ञानेश्वरीमधली ही ओवी आहे की त्यांनी लोकांना, महाराष्ट्रीय लोकांना जी मातृभाषा आहे आपली, त्या भाषेमध्ये साजेल आणि रुचेल अशा भाषेमध्ये त्यांनी कीर्तन सांगावं किंवा अशा भाषेमध्ये संतांचे अभंग सांगावे, हा याचा मूळ उद्देश होता. आणि म्हणून वैकुंठवासी विष्णुबुवा जोग हे वारकरी संप्रदायाचे अर्धवेव आहे. वारकरी संप्रदायाची संत ज्ञानेश्वर महाराजाची आणि नामदेव महाराजाची ही परंपरा त्यांनी पुढे चालू केली आणि वारकरी संप्रदायाची मुख्य संस्था त्यांनी आळंदीला त्या काळामध्ये स्थापन केली होती. त्याच्याद्वारे असे भरपूर कीर्तनकार आज आपल्याला पाहायला सापडतात. आणि कीर्तनकाराची गरज याच्याकरता आहे समाजामध्ये की आपण बघतोय की आजकाल समाजामध्ये जे विकृत मानसिकता, व्यसनाचं प्रमाण, त्याच्यानंतर आपण जे आता म्हणजे शाळेमध्ये जे मुली वगैरे चालल्या, तर यांचं जीवनसुद्धा आता सध्या धोक्यात आलेलं आहे. आपण वारंवार पेपरला, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, पाहतोय की खूप जीवन धोक्यात आलेलं आहे. आणि हे सगळं याच्याकरता होतं की ज्यांच्यामध्ये संस्काराचा अभाव आहे, विचाराची अकर्मण्यता आहे. तर ही विचाराची अकर्मण्यता घालवण्याकरता आणि संसाराला सदृढ करण्याकरता वारकरी संप्रदायाशिवाय महाराष्ट्रात पर्याय नाही, म्हणून हायटेक वारकरी संप्रदाय कीर्तनकाराची गरज आहे. आता तुम्ही जसं मला सांगितलं की सगळ्यात महत्वाचा भाग की आपल्या समाजातील धार्मिकता टिकावी, समाजाला जी आपली संस्कृती लाभलेली आहे त्या संस्कृतीचा वारसा कायम असावा, त्यासाठी खऱ्या अर्थानं कीर्तनकाराची गरज आज समाजाला आहे असं मला यातनं वाटतं. महाराज, बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही आंतरराष्ट्रीय कीर्तनकार आहात आणि खूप सारे कीर्तन तुम्हाला असतात, महिन्यात किंवा दिवसात कधी कधी 2-2, 3-3 पण कीर्तन असतात. आणि अशा वेळी होतं का एखाद्या वेळेला तुम्ही जात असताना रस्त्याचे ट्रॉफिकची अडचण असते, मग तुम्ही जात असताना कधी कधी उशीर होतो. अशा उशीर झालेल्या ठिकाणी नेमकं तुम्हाला चांगले अनुभव मिळतात, कधी वाईट अनुभव मिळतात. तर असा एखादा तुम्हाला मिळालेला अनुभव की जो तुमच्या आतापर्यंत आठवणीत आहे? प्रश्न तुम्ही मला अतिशय उत्तम विचारला, परंतु याचं मी म्हणजे प्रामाणिक उत्तर देईल. तुम्ही जसं म्हणालात की कीर्तन खूप असतात, एका दिवशी 2-2, 3-3 असतात. तर तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे की समाजामधनं खरोखर आम्हाला मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परंतु जसं मी एक वारकरी आहे, परंतु फक्त वारकरी या अंगाने विचार न करता, जसं माझी सांप्रदायिक परंपरा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की साखरे महाराजांची आहे, परंतु त्याच्याही पुढे जाऊन लोकांना अध्यात्मामध्ये कसं खोलवर नेता येईल याच्याकरता माझ्या वडिलांनी आईने मला वृंदावनला पाठवलं. गेल्या 2009 ते 15 पासून मी वृंदावनलाच राहतोय. तिथे मी अध्यात्मशास्त्राचा सखोल अभ्यास केला. हरिद्वारला मी संस्कृत साहित्याचा अभ्यास केला. म्हणून तिकडून आल्यानंतर माझी अशी धारणा झाली की रोजच्या रोज कीर्तनाला पळण्यात काही अर्थ नाही. कारण की कीर्तनाला पळून जर का आपण फक्त लौकिक दृष्ट्या पळत असू, कमर्शियली विचार करत असू की मला कीर्तनाला जायचं आहे, खूप मोठं पॉकेट घरी घेऊन यायचं आहे, तर माझ्यासोबत माझे दोन्ही मॅनेजर पण बसलेले, माझ्या टीमलाही तुम्ही विचारू शकता की आज नाही, मला जवळपास 15 वर्ष झाली की मी कीर्तन करतोय आणि कथा करतोय. आणि तुम्ही जर का समाजामध्ये विचारलं महाराष्ट्रामध्ये की आचार्य विनोद कृष्ण शास्त्री नायगावकर, 15 वर्षामध्ये माझा रेकॉर्ड आहे की ऑन कॅमेरा मी सांगतोय की कोणालाच माझ्याकडनं धोका झालेला नाही कीर्तनाची, पहिली गोष्ट. आणि उशीर तर मला कधीच झालेला नाही. आणि म्हणजे तुम्ही मला जो विचारलाय, तर कारण की कीर्तन अशा पद्धतीने आमचे मॅनेजर ॲडजस्ट करतात की समजा कथा चालू आहे उदाहरणार्थ आमची, आणि कथेहून आम्हाला समजा रोड चांगला आहे 50 किलोमीटर किंवा 100 किलोमीटरपर्यंत कीर्तनाला जायचं, ते करतो. तर अदरवाईज आम्ही कीर्तन पण जास्ती करत नाही. म्हणजे तुमच्याकडे हा अनुभव आला नाही की तुम्ही उशिरा गेले, हा अनुभव तुमच्याकडेच नाही आलाच नाही. ठीक आहे. आता पुढचा भाग यामध्ये असा आहे की मला विचारायचा की तुम्ही ज्यावेळी मला मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं की मी 10वी 12वी झाल्यानंतर मग या क्षेत्रामध्ये घरच्याकडनं वळालो, पण आता जर समाजात आपण पाहतोय बरेच कीर्तनकाराची मुलं, भागवत कथाकारांची मुलं वारकरी क्षेत्रात जात नाही किंवा ते टाळतात. इव्हन काही अडचणी असतील तर तिकडे जात नाही. पण तुम्हाला त्यावेळी जेव्हा तुम्ही आईवडिलांनी तुम्हाला सांगितलं की वारकरी क्षेत्रामध्ये जायचंय, ग्रॅज्युएट लोक तिकडे गरजेचे, समाज प्रबोधन करू शकता, समाजाला तुमची गरज आहे, बरोबर आहे, यावेळी
तुमच्या डोक्यात असा विचार आला नाही का की मी दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात जाणार, जॉब करणार, नोकरी करणार, व्यवसाय करणार आणि 1,00,000-2,00,000 रुपये महिन्याला कमवणार, हा एक कमाईचा भाग झाला, असा विचार तुमच्याकडे आला नाही का? तुम्ही वारकरी क्षेत्र का निवडलं? बरोबर आहे. हा तुम्ही माझ्या एकदम हृदयातला प्रश्न विचारला. 12वी जेव्हा मी शिक्षण घेत होतो तर तेव्हा माझ्या वडिलांनी मला 2-4 वेळेस सांगितलं की तू भागवताचं अध्ययन कर आणि तुझ्यासारख्या हुशार व्यक्तीची समाजाला गरज आहे. तर तेव्हा मी माझ्या वडिलांना म्हणालो की नाही, म्हटलं बाबा मला या क्षेत्रामध्ये यायचं नाही. म्हणजे याचा अर्थ मी नास्तिक नाही. म्हणजे आचार्य ब्राह्मण असल्यामुळे माझं व्रतबंध संस्कार झालेले होते. वडिलांनी मला संध्या करायला सांगितली होती, ते मी रोज करायचो. पण पूर्ण या क्षेत्रामध्ये मला वाहून घ्यायची इच्छा नव्हती. कारण की त्याचं काय होतं, म्हटलं समाजामध्ये जातो आणि त्या काळातला काळ थोडासा वेगळा होता. एखाद्याला टोपी घातलेलं पाहिलं, धोतर घातलेलं पाहिलं की समाज त्याची टिंगल करायचा, थट्टा करायचा. आणि मग मी वडिलांना म्हटलं की एकदम मी जीन्स पॅन्ट घालतो आणि शर्ट घालतो, कॉलेजला जातो, तुम्ही मला कथा करायला सांगताय. तर वडील म्हणले तू माझ्या समाधानाकरता एक वडिलाची आज्ञा आहे म्हणून तू 1-2 कथा कर, पूर्ण करिअर याच्यामध्ये करू नको लागलेस. आणि मग वडिलांनी मला तसं प्रेरित केलं. तर त्याच्यामध्ये फक्त माझा मुद्दा एवढा होता बाबा की पॅन्ट शर्ट सोडून आपल्याला धोतर घालावं लागेल, लुंगी घालावं लागेल. तर त्या बालबुद्धीने मी तेव्हा फक्त तसा विचार केला. नंतर वडिलांनी मला जेव्हा प्रेरित केलं आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि माझं स्टेज करेज वाढावं त्याकरता वडिलांनी मला जालना जिल्ह्यामध्ये रामनगर साखर कारखान्याजवळ त्यांची जिथे कथा चालायची परंपरानुगत, तिथे मला त्यांनी पाठवलं. मला तिथे त्यांनी लॉन्च केलं आणि तिथे मी कथेला गेल्यानंतर लोकांचा रिस्पॉन्स चांगला आला, रिव्ह्यू चांगले आले लोकांचे की अरे बाप महाराज तुमच्या मुलानं खूप चांगली कथा केली आहे. म्हटले यांची ही कथा नेमकी पहिली आहे का 10वी आहे म्हटलं. तर मग तेव्हा माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मग मला कळालं की नाही, अध्यात्मासारखं दुसरं क्षेत्र नाही. माणसाला जर का जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जीवनाची जर का इति कर्तव्यता प्राप्त करायची असेल आणि जीवन खरंच सुजलाम आणि स्वप्नाम करून जर का जगायचं असेल, व्यसनापासून दूर राहायचं असेल, अविचार जर का टाळायचे असतील, जीवनातला अतिरेक जर का टाळायचा असेल, अमर्याद जीवन जर का टाळायचं असेल, तर वारकरी संप्रदाय, वारकरी कीर्तन, भागवत कथा, रामकथा आणि अध्यात्मशास्त्राशिवाय पर्याय नाही. तेव्हापासून माझा असा पक्का निर्धार झाला. तुम्हाला याच्याबद्दल छान असं सांगितलं की जेव्हा पहिले तुम्हाला बोलताना असं म्हणलं की माझी देखील इच्छा नव्हती किंवा त्यावेळी दुसऱ्या गोष्टीमध्ये जायची इच्छा होती, परंतु वडिलांनी मार्गदर्शन केलं, वडिलांनी तुम्हाला थोडक्यात स्टेज उपलब्ध करून दिलं आणि मग तुम्ही कथेला सुरुवात केली. पण तुम्ही ज्यावेळेला कीर्तनकार झाला, तुम्ही पहिलं कीर्तन केलं असेल, पहिल्या कीर्तनाचा आणि आजच्या कीर्तनाचा तुमचा नेमका डिफरन्स आणि अनुभव कसा आहे मला तेवढं सांग. पहिलं कीर्तन, आता कीर्तनाचं माहेरघर महाराष्ट्राला म्हणतात. कारण की कीर्तनाची सुरुवात मी जसं मागे बोललो की नामदेव महाराजांनी प्रारंभ केलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये कीर्तन जितकं महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही मोहीमध्ये तुम्ही करा, कीर्तन चांगलंच होणार आहे आणि कोणताही कीर्तनकार असू द्या. परंतु माझा योग असा आहे की भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय कथावाचक झाल्यामुळे मी असा विषय होता की काहीतरी भगवान श्रीकृष्णाची वेगळी इच्छा होती. माझं पहिलं कीर्तन वृंदावनलाच झालं. महाराष्ट्रामध्ये माझं पहिलं कीर्तन झालं नाही, तेही कार्याचं कीर्तन होतं. तर त्या काळामध्ये थोडीशी बालबुद्धी असल्यामुळे नेमकंच 12वी नंतर चालू झालं होतं आणि साधारण 2005-06 काळ असेल तो. म्हणजे आता 2024 म्हणजे 19 वर्ष आज मला पूर्ण होत आहे. 20वं वर्ष चालू आहे मला कथा कीर्तन करायला. हे माझं 20वं रनिंग चालू आहे. म्हणजे 2005 माझी सुरुवात झाली होती आणि फक्त मी साखरे महाराजांचं अनुग्रहण दीक्षा घेतली होती. परंतु सांप्रदायिक शिक्षण माझं फारसं झालेलं नव्हतं. कारण मी वृंदावनलाच जाऊन हे भागवत साहित्याचा, राम साहित्याचा असा अभ्यास करत होतो. मग तिथे एक कथा आमची आयोजित करण्यात आली महाराष्ट्राच्या एका मंडळातर्फे की महाराज तुम्ही वृंदावनला राहताय, मग तुम्ही आमची कथा करून द्या. म्हटलं ठीक आहे. आणि मग ते म्हटले वारकरी अंगण तुम्ही आम्हाला कार्याचं कीर्तनही करून द्या. तर मी त्यांना म्हटलं कीर्तनाचं ज्ञान माझ्याकडे फारसं नाही आहे. पण ते म्हणले काही हरकत नाही, कथा करायला कीर्तन करणं काहीच अवघड नसतं म्हटले. मग ठीक आहे म्हटलं. मी उभा राहिलो तर अक्षरशः तो क्षण मला अजूनही आठवतो. मला पहिल्या कीर्तनामध्ये पटकाही बांधता येईल आणि कीर्तनाच्या काही प्रणाली असतात, काही नियम असतात. ती कीर्तनामध्ये वास्तविक पाहता शास्त्रीय संगीताला टाळलेलं आहे वारकरी सांप्रदायिक लोकांना. का? कारण की शास्त्रीय संगीताची आणि कीर्तनाच्या शुद्ध सांप्रदायिक भजनाची बरोबरी होणे, तुलना होणे म्हणून शास्त्रीय संगीताची आवश्यकता नाही आहे कीर्तनामध्ये. परंतु एक बेसिक संगीत कीर्तनकाराला स्वरतालाचं ज्ञान असावं. म्हणजे उदाहरणार्थ कीर्तनकार कीर्तनाला नारदाच्या गादीवर उभा राहिल्यानंतर त्याला विना घेऊन भजन म्हणावं लागतं, रामकृष्ण आहे. तर तेही मला स्वरामध्ये म्हणता येईल. मग ते टाळकऱ्यांनी करून घेतलं. सुंदर मग रूप पाहता रोचली तर माहीतच नव्हतं, फक्त वारकरी होतो. पण मग सुरुवात अशी झाली माझी, मी प्रामाणिकपणे सांगतोय. पण नंतर ते कीर्तन केल्यानंतर वास्तविक पाहता मी ते विनोदी शैलीमध्ये कीर्तन केलं. लोकांना खूप आवडलं. लोक म्हणजे महाराज तुम्ही भविष्यामध्ये खूप मोठे कीर्तन करू शकता, तुम्ही याच्यावर थोडंसं लक्ष द्या आणि याचा जितका जास्ती तुम्हाला अभ्यास करता येईल जिथून तिथून करा.
मग त्यानंतर मी वृंदावन आणि हरिद्वारला अभ्यास करत असतानाच वारकरी साहित्याचाही अभ्यास चालू केला. ऑब्विसली निश्चितच गुरुवर्य किसन महाराज साखरे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक मोठं नाव आहे आणि ते 21 तारखेला ब्रह्मलीन झाल्यामुळे त्यांची खूप हानी पण झाली आहे. तर महाराजांचं फक्त नाव, एक श्लोक आमच्या कीर्तनामध्ये म्हटला जातो, विनायकम गुरुम नवमी साखरे नाम विशुद्धम येशाम चरण सानिध्या जेव्हा मुक्ता भवंती. हा श्लोक जरी म्हटला तर कीर्तनामध्ये अशी एक चेतना येऊन जाते माझ्या अंतःकरणामध्ये आणि अशी एक स्फूर्ती येते की मला असं वाटतं की कीर्तन मी करत नाही, महाराजच माझ्या तोंडातून करून घेतात, माझा परमात्माच माझ्या मुखातून कीर्तन करून घेतोय. तर 19 वर्षापूर्वीचं झालेलं ते कीर्तन आणि आजचं माझं असलेलं कीर्तन, लोक मला म्हणतात महाराज की तुम्ही आताच्या घडीला जे केलंय ना ह्या कमी वयामध्ये, रनिंग माझं 35 वय चालू आहे, की तुमचा अभ्यास इतका झालाय महाराज की जसं एखाद्या 80 वर्षाच्या वृद्धाचा अभ्यास असावा, असा माझा अनुभव आहे, असं मला लोक म्हणतात. आता तुम्ही जसं मला या मागच्या क्वेश्चनमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या, यामधून एक निष्कर्ष निघाला की पहिल्या सुरुवातीपासून तुम्ही वडिलांचं नाव 5-6 वेळा घेतलं, याचा अर्थ तुमच्या कुटुंबात नाही सगळा हा भाग येतोय. म्हणजे मला असं म्हणावं वाटत येतं की माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. मग आता पांडुरंगाचा विषय आला तर पुढचा भाग येतो पंढरीच्या पांडुरंगाला दरवर्षी हजारो वारकरी, लाखो वारकरी जातात. वारीचे नियम कसे असतात आणि जो वारकरी पंढरीला शुद्ध भावाने जातो, की वारकरी कमी होत आहे की वाढत आहे, वारकऱ्यांचे नियम काय, याबाबत तुम्ही काय सांगा? वारकऱ्यांचे नियम म्हणजे आता आपल्या वारकरी संप्रदायाला साधारणपणे म्हणजे वारकरी जो नियमितपणे दरवर्षी आषाढीची वारी करतो त्याला वारकरी म्हणतात. पण वारकऱ्याची आचारसंहिता असं सांगते की जो वारकरी दरवर्षी आषाढीची वारी करतो तर तो कंपल्सरी माळकरी असला पाहिजे. माळकरी म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळा असली पाहिजे, त्याची आचारसंहिता आहे. आणि आजकाल आपण पाहतोय की वारकरी वारीला जात असतील, किती जातात किती नाही हा तर एक थोडासा संशोधनाचा विषय आहे, परंतु आजकाल आपण पाहतो की एक मनोरंजन म्हणून सुद्धा लोक वारीला चालले. म्हणजे मी स्पष्टपणे थोडंसं बोलतोय. आणि आपलं धर्मशास्त्र आणि वारकरी संतांचं वाङ्मय काय सांगतंय वारीबद्दल की संत एकनाथ महाराज एका ठिकाणी असं म्हणाले की एका जनाधनी वारी करी धन्य तोबा संसारी. म्हणजे या संसारामध्ये जो या नरदेहाला आलाय आणि त्यातली त्यात महाराष्ट्रामध्ये आलाय, पुन्हा वारकरी पिंडामध्ये आला, तर या माणसाने वारकरी पिंडामध्ये येऊन त्यांनी अंतिम श्वासापर्यंत वारी करणे म्हणजे त्याचा संसाराला येणं सफळ झालं, असं नाथ महाराजाला याच्यातून सांगायचं आहे. तेच जर का आपण तुकोबरायचं पाहिलं तर स्वल्प वाटे चला जाऊ, म्हणजे छोटी छोटी वाट धरत आपण जाऊ म्हटली वारीला. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे ध्वजे कुंचे गरुड टके संग्रहणी करुणी तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. म्हणजे वारीला जाताना आपण छोट्या रस्त्यानं जाऊ, टाळ वाजवत जाऊ, विठ्ठलाचं नाम घेत जाऊ, खांद्यावर पताका घेऊन जाऊ, असं वर्णन आहे. आणि आजकाल आपण पाहतोय की लोक वारीला जाताना म्हणजे वास्तविक पाहता जे वारकरी संप्रदायाचे नियम पाळतात, जे वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत, जे वारकरी संप्रदायाचे वारकरी आहे, धारकरी आहे, टाळकरी आहे, माळकरी आहे, परंपरागत वारी ज्यांच्या परिवारामध्ये चालत आलेली आहे, तर त्यांच्याबद्दल न बोलता फक्त जे लोक मनोरंजनाच्या दृष्टीने चालले आहेत, तर मला असं वाटतं की कुठे ना कुठे गुरुवर्य आमचे महाराज म्हणायचे साखरे महाराज की जेव्हा मलिनाधीश लोक संप्रदायामध्ये घुसत असतात, मलिनाधीश म्हणजे आचारसंहितेचं पालन न करता, तर तेव्हा संप्रदायाला काय नष्ट होत नाही पण थोडंसं संप्रदाय मालिन्य त्याला प्राप्त होत असतं. तर मला असं वाटतं की थोडंसं मालिन्य प्राप्त होते, नष्ट होत नाही परंतु कुठेतरी याच्यावरती आळा बसला पाहिजे. म्हणजे रस्त्यानं जाताना जे लोक व्यसन करत जातात किंवा ज्या आहाराचं सेवन नाही केलं पाहिजे ते करत जातात किंवा व्याभिचार वृत्तीनं जे लोक तिथे जातात, तर या गोष्टी कुठेतरी कमी झाल्या पाहिजे. आता हा वारीचा विषय आपला सगळे, यातच मला एक भाग तुम्हाला असा विचारायचा, जसं तुम्ही मगाशी म्हणलं की वारीला कुठेतरी जे विकृत बुद्धीचे लोक जातात थोडेफार किंवा ते मजे लुटण्यासाठी जातात, ह्या लोकांचे प्रमाण कमी झालं पाहिजे. पण यातच आपला जो साधा व निष्ठावंत वारकरी हा टिकण्यासाठी आपण कीर्तनातनं किंवा कथेतनं, आपण म्हटल्यापेक्षा महाराष्ट्रभरातील कीर्तनकार असतील, कथाकार असतील, यांच्याकडनं कशा पद्धतीचं प्रबोधन होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की वर्तमान स्थितीमध्ये जर का आपण विचार केला, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय, परंतु वास्तविक पाहता काही जे ज्येष्ठ कीर्तनकार आहेत, समजा आपण संप्रदायामध्ये पाहिलं, मी तर गुरुवर्य माझे महाराजांना त्यांना तर मी खूप मानतो. आपण जर का पाहिलं तर गुरुवर्य चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर आहेत, गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर आहेत, गुरुवर्य मुकुंद काका देवळेकर आहेत, तर दुर्दैवानी ज्ञानसिंधू संदीपानंद हासेगावकर आहे. तर दुर्दैवानी मला तुम्हाला असं सांगा वाटतं की महाराष्ट्रातल्या भरपूर वारकरी सांप्रदायिक लोकांना सुद्धा यांचे नावं सुद्धा माहीत नाही. ही म्हणजे शोकांतिक आहे. या लोकांनी संप्रदाय जगला, या लोकांनी काय केलं, संप्रदाय जगला. नुसतं संप्रदायाला यांनी व्यावसायिक दृष्टीने पाहिलं नाही,
आणि हे लोक असे आहेत, मी ज्यांचे नावं घेतले की हे पांडुरंगाकडे गेले नाही, यांची निष्ठा जेवढी आहे संप्रदायाबद्दल, यांची पूर्ण हयात त्याच्यामध्ये गेली की स्वतः मला असं वाटतं की हे विठ्ठलाकडे गेले नाही, विठ्ठलच यांच्याकडे आला. म्हणून कीर्तन करताना आपल्याला जर का वारीमध्ये होत चाललेलं जे व्यापकीकरण आहे किंवा विद्रुपीकरण आहे किंवा वारकरी संप्रदायामध्ये वारकरीच्या म्हणजे त्या वारीमध्ये जाताना जवळपास आळंदीहून जी वारी निघते सोहळ्यातून आणि 21 ते 22 दिवस तो वारीचा जो कालखंड असतो त्याच्यामध्ये माणसानं कोणत्या फडामध्ये गेलं पाहिजे, महत्त्वाचा प्रश्न हा आहे. कोणत्या दिंडीमध्ये गेलं पाहिजे, कोणासोबत गेलं पाहिजे, आणि आपण ज्या दिंडीमध्ये चालू आहे ती दिंडीची परंपरा किती वर्षापासून आहे, त्यांच्या किती पिढीपासून ती दिंडी चालत आलेली आहे याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे जेणेकरून आपण तिथे गेल्यानंतर अट्रॅक्ट होऊ आणि वारीला जाण्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळेल. म्हणजे आचारसंहिता जर का कडक असेल, काही काही दिंडी अशा आहे, म्हणजे मी तर वारकरी आहे, समजा वारकरी दिंडीचा मी अनुभव घेतलेला आहे, पण सांगताना मला आनंद होतोय की एक वर्ष माझ्या साधारणपणे लक्षात नाही, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारखेडा परिसरामध्ये गजानन महाराजांचं मंदिर आहे, त्याला म्हणतात श्रद्धाभूमी. तर ह्या श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी म्हणजे शेगावच्या गजानन महाराजापर्यंत दरवर्षी 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर अशी काहीतरी ती दिंडी असते. तर एकदा बालबुद्धीनं मी त्या दिंडीमध्ये गेलो तर काय कडक आचारसंहिता असते. मला तेव्हा कळालं की रस्त्यानं जाताना 3 टाइम जे लोक दिंडीमध्ये सम्मिलित झालेले आहेत सर, तर त्या लोकांना सकाळ दुपार संध्याकाळ जिथे पालखी थांबेल तिथे आरतीला उभाच राहावं लागेल. त्यांना कुठेही निघून जाता येणार नाही, त्यांना कुठेही झोपता येणार नाही, सोबतच चालावं लागेल, 2 लाईन मध्येच चालावं लागेल, भजन करत करतच चालावं लागेल, व्याभिचार करता येणार नाही, भक्षण करता येणार नाही. तर असे नियम जर का आपल्या वारकरी सांप्रदायिक या दिंडीमध्ये जर का आले तर मला असं वाटतं की दिंडीचं विशिष्ट फळ आपल्या लोकांना निश्चितच भेटेल. साधे जे वारकरी आहे, मगाशी मी तुम्हाला विचारला प्रश्न तो परत एकदा रिपीट करतो. साधे वारकरी की जे आपण पाहतो की बरेच वारकरी असे आहेत, जसं तुम्ही मला मगाशी सांगितलं की दरवर्षी आषाढीला पंढरपूरला वारकरी जातात. काही वारकरी आपण जे पाहतो महिन्याच्या एकादशीला देखील जातात, बरेचसे जातात. पण हे यात साधे जे वारकरी असतात एकदम साधे की ते फक्त भक्तिभावाने जातात, ह्या वारकऱ्यांची संख्या कुठेतरी कमी होते. ही संख्या टिकली पाहिजे, यासाठी काय करताय? तर याच्याकरता हे जे जुने वारकरी आपण म्हटलो निश्चितच एक ती संख्या कमी होत चाललेली आहे. आणि जर का ही संख्या जर का येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे जर का कमी झाली तर मग मात्र मला असं तरी वाटतं की असं म्हणणार नाही मी, पण कुठेतरी भवितव्य धोक्यात आल्यासारखं होईल. म्हणून हे जे निष्ठावान वारकरी आहे ना, तर यांचं आचरण आणि यांचं सानिध्य होतकरू वारकऱ्यांनी प्राप्त केलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी वारकरी आहे, तुम्ही वारकरी आहे, तर आपण एखाद्या व्यावसायिक बुद्धीनं किंवा एखाद्या कमर्शियल कीर्तनकाराकडे पाहिल्यापेक्षा मला असं वाटतं की ज्याची खूप निष्ठेची परंपरा आहे, जसं आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक महिन्याला सुद्धा लोक पायी म्हणा किंवा बसनं पंढरपूरच्या वारीला जातात, म्हणजे वर्षातल्या 12 वारा करतात ते. अशी जी निष्ठावान वारकरी आहे याची संख्या खरोखर बोटावर मोजण्यासारखी आहे आणि हे लोक लुप्त होत चालले सर, ही परंपरा लुप्त होत चालली. तर अशा लोकांच्या सानिध्यात जाऊन मला असं वाटतं की यांच्या मुलाखती झाल्या पाहिजे, आपण यांना यांचे अनुभव पण विचारले पाहिजे आणि यांच्यातलं हा जो सात्विकपणा आहे किंवा यांच्यातली जी दृढता आहे, यांच्यातली ही एकनिष्ठता आहे बाबा की काही जरी झालं तर अंतिम श्वासापर्यंत मला मरेपर्यंत प्रत्येक महिन्याला वारीला जायचंच आहे. तर एवढी दृढता आणि एवढी व्यापकता यांच्यामध्ये कुठून आली, तर त्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे. यांचं जर का आचरण केलं तर मला असं वाटतं की निष्ठावान जे वारकरी संप्रदायामध्ये तुमच्या आमच्यासारखे जे काही पाईक आहेत वारकरी आहे, तर हे लोक सुद्धा तो त्यांचा बाणा आपल्या अंगी बांधतील. आता जसं तुम्ही मला सांगितलं की नवख्या लोकांनी वारीमधनं जे सारे वारकरी ते ज्या पद्धतीने वागताय त्या पद्धतीने वागावं. पण आजचे तरुणांना, वर्तमान जे तरुण आहेत या तरुणांनी वर्षाच्या वारीतनं का नाही, नेमकं काय संदेश घ्यावा किंवा त्यांनी त्या वारीतनं काय घ्यावं जेणेकरून त्यांना पुढचं जे वर्ष आहे किंवा पुढची येणारी जी वारकरी पिढी ती चांगल्या पद्धतीने घडेल, तरुणांनी विशेष करून. बरोबर, अत्यंत व्यापक प्रश्न आहे आपला. तरुण वारकऱ्यांनी वास्तविक पाहता बरोबर आहे, कारण काय असतं आपला संप्रदाय आपल्याला असं शिकवतो बाबा की प्रपंच करून परमार्थ करा. जवळपास आपण जर का पाहिलं तर मला असं वाटतं 70% जास्ती अध्यात्मशास्त्रामध्ये लोक असू द्या किंवा आपला तर भागवत संप्रदाय म्हणतात किंवा वारकरी पंथ म्हणतात, तर आपल्या पंथामध्ये जवळपास जे तरुण वारकरी असतील किंवा तरुण भजन करणारे म्हणू आपण किंवा कीर्तनकार म्हणू, हे सांसारिक लोक आहेत. तर हे सांसारिक लोक पूर्ण वाहून घेऊ शकत नाही, मान्य आहे मला, परंतु यांनी आषाढीच्या वारीला हे जे लोक जात आहेत ना, तर मी जसं मागे तुम्हाला म्हणालो, तुम्ही मला याच्या आधी जो प्रश्न विचारला होता 2 प्रश्नापूर्वी, की यांनी कोणत्या फडामध्ये आणि कोणत्या दिंडीच्या सानिध्यात जायचं हे मात्र समजून उमजून गेलं पाहिजे, आहे की नाही. आपण पाहतो की दरवर्षी भरपूर नवीन दिंड्या निघतात आणि आपण जर का ते नवीनच दिंडीमध्ये सम्मिलित झालो तर आपल्याला वारीच्या
21 किंवा 22 दिवसाचे नियम काय असतात, नियमाचं भजन काय असतं, त्याच्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाही, कळत नाही आणि त्याच्यापासून आपण वंचित राहतो आणि तसंच आपलं जीवन पुढे उत्कंठित होत राहतं, आपण त्याच्यापासून वंचित राहतो, ते ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून आपल्या तरुण लोकांनी एकच याच्यामधून संदेश घेतला पाहिजे की आपण या जीवनाला, जसं तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे की तीर्थे केली कोटीवरी नाही देखिली पंढरी, जळो त्याचे झालेपण न देखीची समचरण. 324 नंबरचा अभंग आहे तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये. म्हणजे जन्माला येऊन तुकाराम महाराज असं म्हणतात बाबा की तुम्ही करोडो तीर्थ केले, म्हणजे 4 धाम केले, अष्टविनायक वगैरे केले, ते सगळं ठीकच आहे, पण महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये येऊन जो पंढरपूर पाहत नाही, त्यात आषाढी वारी जो करत नाही किंवा आषाढीला जो वारकरी पंढरपूरला थांबत नाही, म्हणजे स्वतःला वारकरी म्हणतो पण पंढरपूरला थांबत नाही, तर तुकाराम महाराज म्हणतात तो वारकरीच नाहीये. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेम धर्म. तुकाराम महाराजांचा 350 हा या अभंगाचा रंग. म्हणजे बाबा देवा, तू जर का मला वारकरी करत असलास, जन्मोजन्मी जर का वारकरी करत असला, तू भले तुम्हाला श्रीमंत कुळामध्ये लौकिक दृष्ट्या जन्माला पाठवू नको, मला भिकाऱ्याच्या कुळामध्ये जन्माला पाठव, पण पाठव का, तर मला वारकरी व्हायला भेटतंय. म्हणजे एवढं मोठं तुकाराम महाराजांचं वचन आहे. आता या सगळ्या भागातनं परत मी मागच्या एका विषयातला एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तनाला जाताय, कीर्तनकाराची आचारसंहिता हा सगळ्यात मोठा विषय. बरोबर. की जेव्हा कीर्तनाला जातो, बऱ्याच ठिकाणी आता मी पण जातो, तर कीर्तनाला गेल्यानंतर बराच एक अनुभव असा बघायला मिळतो की अभंग वेगळा, कीर्तन वेगळं, हा सगळा भाग बघायला मिळतो. कीर्तनकारांसाठी आचारसंहिता आहे का? आहे तर मग त्या कशा पद्धतीच्या? बरोबर. वास्तविक पाहता खरोखर ज्यांनी आळंदीला सांप्रदायिक अनुग्रह ज्याचा आहे, सांप्रदायिक अनुग्रह म्हणजे जसं मी आमचं गुरुवर्य साखरे महाराज, वंदे संबादिनाथम विकसित रदितम छात्र मत्स्येंद्रनाथम गोरक्षम तस्य शिष्यम गहिनी अपिचितम निवृत्ती तत्वस्यम ज्ञानेशम चाचुचाख्यम, म्हणजे आमचा हा मूल मंत्र आहे. आणि याच्यामध्ये परत आम्हाला म्हणजे ध्वजवंदना वगैरे करावं लागते, गीतेचे काही श्लोक म्हणावं लागतात, हे मला महाराजांनी शिकवलं होतं. म्हणजे कंपल्सरी महाराजांचं असं म्हणणं होतं की वारकरी कीर्तनकार जो आहे त्यानं कंपल्सरी सकाळी वारकऱ्याचे 5 लक्षण सांगायचे आमचे महाराज. जो वारकरी कीर्तनकार स्वतःला म्हणतो ना, त्याचे 5 लक्षण असले पाहिजे. हे 5 लक्षण जर का त्याच्यामध्ये असले तरच तो खरा वारकरी कीर्तनकार समजायचे. ते 5 लक्षण कोणते? त्यांनी तंतोतंत काकडा म्हणला पाहिजे 1, हरिपाठ म्हणला पाहिजे 2, तुकाराम महाराजांची गाथा वाचली पाहिजे 3, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे 4, आणि एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवती वाचलं पाहिजे 5. एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायांची गाथा याला प्राकृत प्रस्थानत्रय म्हटलेलं आहे. आणि याचं चिंतन, याचं आचरण आणि याचं स्वाध्याय जर का रोज कीर्तनकार करत नसेल आणि लौकिक दृष्ट्या जर का रोज हजारो किलोमीटर जर का पळत असतील समजा, तर हा टीकेचा विषय नाही, ही वस्तुस्थिती मी बोलतोय. आपण समाजामध्ये आजकाल पाहिलं की तरुण कीर्तनकाराचा लोंढा वाढत चाललाय. हरकत नाही, समाजाला गरज आहे, पण कुठे ना कुठे विद्रुपीकरण आणि अविवेकता आणि आपण जे म्हणू कमर्शियलायझेशन, म्हणजे आता मध्यंतर तुम्ही घटना पाहिली असतील की भरपूर कीर्तनकार धोका सुद्धा द्यायला लागले. म्हणजे असं होत आहे की उदाहरणार्थ एका कीर्तनकाराने जर का तारीख घेतली, तर तारीख घेताना कीर्तनकार स्वतः पुढच्या माणसाला सांगतोय, मला जर का जास्ती पैशाची तारीख आले तर मग मी ही तुमची सोडून देईन. बरं, हे तर झाला वेगळा विषय, परंतु एखाद्यानं 1-1 वर्ष अगोदर तारीख बुक करून ठेवली आहे. समजा काय, समजा उदाहरणार्थ तुम्ही मला 1 वर्ष अगोदर तारीख दिली आणि काही ऍडव्हान्सही दिला, मी कमर्शियल दृष्ट्या बोलतोय, ऍडव्हान्स पण दिला की बाबा महाराज तुमची तारीख भेटत नाही म्हणून मी 1 वर्ष अगोदर घेऊन ठेवतो, 5,000 रुपये तुम्हाला हिसाब देतोय. असं असतानाही 1 वर्ष अगोदर तारीख घेतलेली असतानाही, ऍडव्हान्स घेतलेला असतानाही जर का तुम्ही फोन स्विच ऑफ करून ठेवत असाल आणि माझं असं झालं, माझं कोणीतरी वारलं, वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून घेत असाल, वारकरी म्हणून घेत असाल, स्वतःला कीर्तनकार म्हणून घेत असाल आणि समाजाला जर का तुम्ही धोका देत असाल, कोणाला तरी मारून तुम्ही ती तारीख सोडून जास्ती 2 पैसे जास्ती भेटतात म्हणून समोरच्याला जर का तुम्ही धोका देत असाल, तर मला तरी वाटतं की तो पांडुरंग सुद्धा आपल्याला माफ करणार नाही. म्हणून प्रत्येक वारकऱ्याला जर का हे विद्रुपीकरण, प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये हे जे विचित्र विचार येत आहेत, या विचित्र विचाराचं जे मंथन थांबवायचं असेल तर मला असं वाटतं की जोही तरुण वारकरी सांप्रदायिक कीर्तन आहे त्यांनी आळंदीला एखाद्या अधिकारी गुरुकडे जावं. अधिकारी गुरुच्या चरणामध्ये काही वर्ष, कमीत कमी मी म्हणेल वर्ष बसायला टाइम नसेल तर काही महिने तरी आपण बसावं, कमीत कमी 1 चातुर्मास तरी आपण काढावा. त्यांच्या हाताने पवित्र तुळशीची माळा गळ्यामध्ये घालून घ्यावी, पवित्र इंद्रायणीचं स्नान करावं, त्यांच्या चरणामध्ये बसून आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, एकनाथी भागवताचं पारायण करावं, तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण करून आचारसंहिता समजून घ्यावी की वारकऱ्यांना सकाळी उठल्या उठा प्रभात झाली, चिंताश्री विठ्ठल माऊली दीन जनाची सावली, ये धावणी स्मरताची पंढरपूरचे भीमातडी सुंदर मनोहर कोंडी, पान नंबर 6, अभंग नंबर 1, वारकरी भजमालिक नंबर 3, हे 65 अभंग काकड्याचे म्हणावेत.
गातो वासुदेव मी ऐका, वासुदेवाचं प्रकरण म्हणावं, मुका झालो वाचा गेली, अलक्ष लक्ष मी लक्ष तेथे दिसते दोही पक्षी, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, हे सगळे वारकऱ्याची आचारसंहिता आहे. संध्याकाळी त्यांनी हरिपाठ म्हणावा, देवाची यद्वारी संवेदी झालं, त्रिगुण आसार भावेविन भक्ती योग याग विधी साधुबोध झाला, संतांची संगती पर्वताप्रमाणे विष्णुवेन जप त्रिवेणी संगम. म्हणजे पूर्ण म्हणून दाखवायला मला वेळ नाही, तर मी रोज कंपल्सरी करतो हे. तर हे वारकऱ्यांनी जर का तर खरा कीर्तन करा, अशा कीर्तन करायला थोडे पैसे जास्त दिले तर हरकत नाही ना, कारण की एका कीर्तन करायला पैशाची अडचण आली म्हणून त्यांनी आत्महत्या केली. मग चांगलं आमच्यासारखे लोक जर खरोखर निष्ठेनं सेवा करत असतील, मी रोज 8-8 घंटे स्वाध्याय करतो सर. गाथा, ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत, श्रीमद भागवत, रामचरितमानस, श्रीमद भगवद्गीता, काकडा आणि हरिपाठ म्हणल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही सर. मी ते जेवण सुद्धा करत नाही. घरी येऊन पाहायला लागलं तर माझ्या वडिलांना तुम्ही विचार, आणि वडिलांच्या आणि आईच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करतो मी. आणि म्हणून तर मी छाती ठोकून सांगितलं की आतापर्यंत तुम्ही जर का विचारलं कोणाला की विनोद कृष्ण शास्त्री नायगावकरांनी धोका दिला तर कीर्तन करणं बंद करून दिलं सर. तुम्ही मला छान पद्धतीने सांगितलं की कीर्तनकाराची आचारसंहिता काय असते. पण यातच तुम्ही आता मगाशी एक भाग मला सांगितला की कीर्तनकार जेव्हा वेगवेगळ्या गावामध्ये कीर्तनाला जातो तेव्हा त्यांनी या सगळ्या आचारसंहिता पाळल्या पाहिजे. तुम्ही मला बरेचसे अभंग सांगितले, ओवी नंबर पण सांगितलं. हा सगळा भाग सांगत असताना आता या मुलाखतीतनं नवतरुणांना किंवा समाजाला नेमका वारकरी संदेश तुम्ही काय द्याल? तुम्ही मला प्रश्न म्हणजे जसे विचारतात की हे म्हणजे एखादा जो खूप अनुभवानं मोठा झालेला व्यक्ती असतो वृद्धाला, पण तरी ठीक आहे तुम्ही मला विचारताय म्हणून मी माझ्या अनुभवातनं सांगतो. मी एवढा मोठा नाही आहे, परंतु ब्रह्मलीन माझे गुरुवरी किसन महाराज साखरे माझे वडील, कारण की आमच्या वृंदावनमध्ये वडिलांनाच पहिला गुरु मानलेला आहे, ज्यांच्या प्रेरणेला जसं मी पहिल्याच प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर दिलं, प्रेरित झालो खऱ्या अर्थानं. आईने पण मला प्रेरित केलं. तर म्हणजे त्यांच्या चरणाचं चिंतन करून मी सांगतोय की बाबा वारकरी लोकांना हे जे मी उत्तर देतोय तर याला अन्यथा न घेता खरोखर आपण जर का गांभीर्यानं विचार केला तर आपल्यासारख्या लोकांची इतकी गरज आहे. पण आपण आचारसंहिता जरूर पाळली. जर का आपण आचारसंहिता पाळली तर मला असं वाटतं की आपला जो प्रभाव आहे समाजावर तो अधिक पटीने जास्ती पडेल. कारण की सर साधनेतून प्रकट झालेलं ज्ञान जे आहे ना ते खरोखर माणसाला परिवर्तन करायला भाग पाडतं. आणि पुस्तकी जे ज्ञान असतं तर मला वाटतं ते पुस्तकी ज्ञान कुठे ना कुठे माणसाला फसवतं. म्हणून माणसानं हे जे मी म्हटलो की त्यांनी काकडा सकाळी वाचलाच पाहिजे, संध्याकाळी हरिपाठ म्हणलाच पाहिजे, एकनाथी भागवत नाही तुमचं झालं तर मला कमीत कमी वाटतं बाबा एक अध्याय नाही होऊ शकत, 10 तरी ओवे त्यांनी वाचले पाहिजे, 5 ज्ञानेश्वरीचे ओवे वाचले पाहिजे आणि गाथ्याचे अभंग वाचले पाहिजे. आणि वाचून नुसतं कीर्तन सांगण्यापुरतं पण हे वाचायचं नाहीये, तर हे आपणही आपल्या आचरणात आणलं पाहिजे. म्हणजे तसं तुकाराम महाराजाचं एक प्रमाण आहे, बोलले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले. जो जसं बोलतो आणि बोलून स्वतः तसं चालतो तर त्याच्या पाया पडायला तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे वास्तविक पाहता आता मी कीर्तनकार आहे आणि कीर्तनकार असताना उदाहरणार्थ समाजामध्ये एखाद्याला काही ईर्षेपोटी एखादा माझ्याशी भांडायला उठलं, मी जर का त्याच्यासोबत भांडण करत असेल तर माझं वारकरी असण्याला काहीच महत्व नाही. कारण तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हटले, भूमकती ती द्यावी भूंको आपण नाही त्याचे शिको, भाविकांनी दुर्जनाचे काही मानव नाही साचे. 266 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराज कथा. म्हणजे एखादा व्यक्ती दुर्जन बुद्धीनं जर का तुमच्या आध्यात्मिक भक्तीवर जाऊन आणि तुमची आध्यात्मिक उन्नती पाहून जर का जळत असेल, ईर्ष्या करत असेल तर तो त्याचा स्वभाव आहे, त्याला तुम्ही जळू द्या पण तुम्ही त्याला सोडून द्या म्हटले. तुम्ही त्याच्याशी भांडत बसू नका. तर तुमच्या खरोखर वारकरी संप्रदाय म्हणजे एक सात्विक जीवन तुम्ही जगलं पाहिजे, एक सौम्य जीवन तुम्ही जगलं पाहिजे. नम्र झाला भूता त्याने कोण दिले अनंता, ह्याची शुरत वाचक अंग हरी आलेला श्रीरंग 978 अभंगाचा नंबर. म्हणजे तरुण कीर्तनकाराला नम्र होणं फार गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय असावं, रगेली त्याच्यामध्ये अजिबात नसावी. म्हणजे कीर्तनकार जर का उदाहरणार्थ आजकाल आपण पाहतो एखादा कीर्तनकार कीर्तनाला गेला आणि त्याचं पॉकेट जर का ठरलेलं असलं कमर्शियली, समजा उदाहरणार्थ 30,000 ठरले आणि त्याला 25,000 दिलं तर तो लगेच बोलतो, गाडीतून फोन करतो, पॉकेट फेकून देतो, असं तंतन करतो. तर कीर्तनकारांनी तरुण कीर्तनकाराला मी एक कळकळीची विनंती करतो बाबा की तुम्ही माझे बोलणं अन्यथा घेऊ नका. पण हे प्रकार आपल्या वारकरी संप्रदायामध्ये माझ्या तरुण कीर्तनकारांना, माझ्या तरुण बांधवांनो हे खूप वाढत चालले. म्हणून याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आणि वारकरी संप्रदायाचं जे मलिनीकरण होत चाललंय, जे विद्रुपीकरण होत चाललंय, समाजाचा जो दृष्टिकोन बदलत चाललाय आपल्या वारकरी संप्रदायाकडे पाहण्याचा, तर हा निघून गेला पाहिजे. दुसरा भाग आता शेवटचा प्रश्न माझा तुमच्यासाठी. मला जसं तुम्ही मगाशी सांगितलं की तरुण वारकऱ्यांनी कुठली आचारसंहिता पाळावी याबाबत तुम्ही मला सांगितलं. पण महाराज तुम्ही मगाशी बोलता बोलता मला म्हणाले की तुम्ही पहिला प्रश्न विचारला पण तुम्ही माझं वय कमी आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीनं मला प्रश्नांची उत्तरं देताय, ओवी नंबर वगैरे सांगताय, तुमचं वय जरी कमी असलं तुमचा अभ्यास हा खूप दांडगा आहे, यातनं मला ते सिद्ध करता येते. त्यावरूनच पुढचा आणि शेवटचा माझा प्रश्न की समाजामध्ये आता तरुण मुलं आहे, तरुण मुली आहे,
अनेक नागरिक समाजामध्ये या आजच्या मुलाखतीमधनं त्या तरुण मुलांना मुलींना वारकरी संप्रदायाची आवड निर्माण व्हावी यासाठी तुम्ही मुख्य संदेश काय द्याल? मी मुख्य संदेश तुम्हाला याच्यासाठी असा देईल, तुकाराम महाराज एका ठिकाणी असं म्हणतायत, बरं झाला प्रश्न तुम्ही मला विचारला, जो न घेई राम नाम त्याचे गाढव मायबा. तुकाराम महाराजांचाच अभंग आहे. म्हणजे ज्याच्या घरामध्ये परंपरा चालत आलेली नाही आहे संप्रदायाची किंवा आपण अध्यात्माची म्हणू, तर फक्त महाराष्ट्रामध्ये आता आपली मुलाखताचा मुख्य विषय आहे की मी वारकरी, म्हणून आपण त्याच्यावरती थोडासा प्रेशर स्ट्रेस देतोय. तर उदाहरणार्थ समजा घरामध्ये वारकरी परंपरा जर का नसेल तर तुकोबा यांचं आधी करून सगळ्या संतांचं असं म्हणणं आहे की हा जो नरदेह आहे बाबा, नरदेह दुर्लभ जाणा, म्हणजे असे जे वासुदेवाचे प्रमाण वगैरे आपण गातो. तर घरामध्ये जे पुरातन लोक आहे, म्हणून जुन्या काळात आपण पाहायचो सर की एकत्रित घर असायचं, तिथे आजी आजोबा पण असायचे, त्याच्यानंतर मुलगा सुनाई असायचे, नातू पण असायचे. आणि मुलगा सून जर का कामाला निघून गेले तर ते आजी आजोबा दिवसभर काय करायचे, त्या मुलांवर खूप आध्यात्मिक संस्कार करायचे. आजकाल ते लुप्त होत चाललं सर. एका घराचे अनेक घर होत चालले, घर म्हणजे एक घर आहे त्याचे 4-4 घर होत चालले. आणि थोडासा जमाना फास्ट असल्यामुळे, जमाना हायटेक असल्यामुळे, थोडंसं इंग्लिश मिडियमचं वगैरे जास्ती राज्य झाल्यामुळे काय झालंय की दिवसभर मुलगा सकाळी 7ला व्हॅनमध्ये बसतोय आणि दुपारी 3ला तो वापस येतोय. तिथून आला की लगेच तो ट्युशनला चाललाय, ट्युशनला आला की लगेच एखाद्या क्लासला चाललाय. तर त्याचं सगळं जीवन त्याच्यामध्ये चाललंय. आणि हे फक्त एज्युकेशनल क्वालिफिकेशन करण्याच्या या धुंदीमध्ये, मी असं म्हणेल या रेसमध्ये किंवा या काय म्हणता येईल आपल्याला, या भागमध्ये मला असं वाटतंय की वारकरी तत्वज्ञान जे आहे त्याच्यापासून आपला समाज वंचित होत चाललाय. म्हणून याला जर का याचे पालन म्हणून आपल्याला जर का पुन्हा खोलवर रुजवायचे असतील आणि हे तत्वज्ञान जर का आपल्याला लुप्त होऊ द्यायचं नसेल, वारकरी संतांचे विचार जर का आपल्याला खरोखर सर्वदूर पोहोचवायचे असतील, तर मला माझ्या सगळ्या या महाराष्ट्रातल्या तमाम मायबापांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी जरूर वारकरी संप्रदायाचा आश्रय घेतला पाहिजे, त्याचं सानिध्य प्राप्त केलं पाहिजे. वारकरी संप्रदायाला आपण शरण गेलं पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये मस्तक ठेंगणा करी या संतांची या चरणा, वारकरी संप्रदायामध्ये अधिकारी संत आपल्याला कळाले पाहिजे आणि त्या अधिकारी संतांच्या चरणामध्ये जाऊन आई वडिलांनी माथा टेकून तिथून काहीतरी कानमंत्र घेऊन आपल्या मुलांवर ते संस्कार केले पाहिजे. मग कसं करता येईल? आता वास्तविक आता सगळ्यांना घरी टाळ वाजवता येणार नाही, नका वाजू, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. पण कमीत कमी जे 2-4 अभंग आई वडिलांना म्हणता येत असतील त्यांनी म्हणावं आणि मुलांनाही सोबत घेऊन बसावं. कमीत कमी टाळ वाजवून त्यांना हरिपाठ म्हणता येत नसेल, उभा राहून पावले घेऊन हरिपाठ घेता येत नसेल तरी चालेल, परंतु त्यांनी कमीत कमी माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ हा आपल्या परिवारामध्ये संध्याकाळचा एक टाइम फिक्स करावा, संध्याकाळी 5 ते 6 किंवा 6 ते 7, आणि अशा वेळेमध्ये तो हरिपाठ म्हणावा, जेणेकरून हरिपाठ म्हणजे हरीचा पाठही होऊन जाईल आणि त्यांनी अंतकरणही शुद्ध होईल आणि तरुण मुलं आणि मुली सुद्धा याच्याकडे आकर्षित होतील आणि जेणेकरून त्यांचा जो रस्ता आहे किंवा मार्ग ते भरकटणार. माझ्यासोबत आज हरिभक्त पारायण आचार्य विनोद कृष्ण शास्त्री महाराज होते, वृंदावन धामवरून होते. तर अतिशय मार्मिक विषयावरती आम्ही चर्चा केली. मी वारकरी हा विषय होता. महाराजांनी मला त्यांच्या जीवनामधील वेगवेगळे प्रसंग देखील सांगितले आणि ह्या प्रसंगातनंच ते कसे घडले हा देखील भाग त्यांनी मला सांगितला. आणि या मुलाखतीचा जो आमचा मुख्य उद्देश होता की समाजामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, हा मुख्य उद्देश जो आमचा या मुलाखतीचा आजचा होता. तो उद्देश मला तरी असं वाटतंय कुठेतरी आम्ही ह्या मुलाखतीतून सिद्ध करण्याचा थोडा तरी प्रयत्न करतोय. रामकृष्ण. जय श्री. धन्यवाद.